आहेत का बचत गट? सांगा ना, मी का तुम्हाला हप्ता बिप्ता मागायलो का काय? हा, बीसी आहे का? महिला मेळावा होतोय का? बरं जाऊ द्या, सोडा. मी तुमच्या लेकरासारखं लेकरू आहे. मागच्या महिन्यात सक्रातीचा सण केला का? केला का नाही? व्यवसाय गेलाव का नाही? हळदी कुकाला एकमेकीच्या घरी गेलाव का नाही? नाही गेला? गेलाव. काय काय गोळा केलंय? पटकन सांगा, काय काय गोळा केलंय? चालण्या, पिना, शॅम्पूच्या पुड्या, फण्या, कंगवे. बरोबर आहे ना? माझ्या घरात 38 चालण्या आल्यात. कीर्तन बंद करून हॉटेल टाका वाटाले उगय का? 38 चालण्या आल्यात आणि जवळजवळ 40 ते शॅम्पू आलेत. ते एका कंपनीचे नाहीत, सगळ्या कंपनीचे. डव, चिक, क्लिनिक प्लस, हेड अँड शोल्डर, वाटिका आणि आई वापरती शिका, काही तेच आलं नाही. मग सगळे शॅम्पू कोणाच्या वाट्याला? माझ्या आणि पप्पाच्या वाट्याला. वेगवेगळ्या कंपनीचे शॅम्पू लागून टकलं पडायची वेळ आली. आई ऐका, पुढच्या वर्षी मकर संक्रांतीच्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमामध्ये चहा गाळणारी चाळणी देण्यापेक्षा आणि केस धुणारा शॅम्पू देण्यापेक्षा आयुष्याची चाळणी होणार नाही आणि हा मेंदू स्वच्छ होईल ना, असं एक पुस्तक पुढच्या हळदी कुंकाला देता येते का याचा विचार करा. एक, तुम्ही म्हणाल पुस्तक नाही भेटत, 5 रुपयाचा पेन द्या, 10 रुपयाचं रजिस्टर द्या. तुम्ही दिलेला 5 रुपयाचा पेन पुढच्या वर्षभर त्या घरातल्या लेकराच्या अभ्यासक्रमासाठी उपयुक्त येईल आणि तुम्ही दिलेलं रजिस्टर लेकरांना शाळेची गोडी निर्माण होईल याच्यासाठी लागू होईल. छोट्या गोष्टीतून क्रांती होते.